Hello everyone. Today we are here to discuss our topic fertilizers and manures. Up to last lecture we saw different types of fertilizers or nutrients which are essential to our cropping plant and sources of that nutrient in the format of fertilizers. Or in short we discuss different fertilizers. Okay. In today's lecture, we have to discuss second part or second section of that topic, manures, in which today we have to discuss only organic manures. Inorganic we discussed in previous lecture also. Okay, these manures are classified into two types, that is organic manures and inorganic manures. Organic manures means bulky manures. These are the plant and animal origin. Organic manures चे काही examples आहेत ते आपण पाहूया. FYM prepared from cow dung, urine and sweeping of farm. Then farm compost prepared from farm refuse, leaves and sugarcane pods. म्हणजे हे काही examples आहेत जे ऑर्गॅनिक खत जे म्हणतो आपण, म्हणजे तुम्ही जे शेणखत असेल, तुमचं वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत असेल किंवा कोंबड खत असेल किंवा लेंडी खत ज्याला म्हणतात, म्हणजे तेच प्रकार आपल्याला आज डिस्कस करायचे थोडक्यात. मग बायोगॅस पण त्याच्यातच येईल तुमचा, किंवा जे हरित खतं म्हणतो आपण, तुम्ही ताग वगैरे पाहिलं असेल शेतीमध्ये ज्यावेळेस गाडतात, ते हरित खताचाच प्रकार असतो तो, तेच आपल्याला आज डिस्कस करायचे. देन फार्म कंपोस्ट which is prepared from farm refuse, leaves and sugarcane pods. टाउन कंपोस्ट prepared from टाउन refuse म्हणजे जे शहरात आपलं गावातलं जे वेस्ट मटेरियल त्याच्यापासून. वर्मी कंपोस्ट prepared from excreta of earthworm, जे गांडूळ खत आहेत ते कसं तयार केलं ते आता तेच आपल्याला पुढे जाऊन डिस्कस करायचं आहे. शीप अँड गोट ड्रॉपिंग, जे लेंडी खत म्हणतो तुम्ही त्याला. देन पोल्ट्री मॅन्युअर्स म्हणजे कोंबड खत, इट इज ड्रॉपिंग ऑफ पोल्ट्री बर्ड्स. नाईट सॉइल, decomposed human excreta. Then green manures, green crops are buried into the soil by plugging and it decomposes. म्हणजे ग्रीन जे हरित खत आहेत, जे तुमचं तागासारखं जे पीक आहे ते हिरवं असताना तुम्ही काय करता, नांगरणी किंवा हॅरो असेल, रोटर असेल, याच्या पद्धतीने ते जमिनीत गाडता, तेच म्हणजे काय तुमचं ग्रीन मॅन्युअर्स. Concentrated organic manures prepared from waste material of animals and plant origin, for example blood meal, bone meal, fish meal and wool waste. म्हणजे काही फिशरीज तिथं जे तुमचं वेस्ट मटेरियल आहे बऱ्याचदा त्याच्यापासून पण कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर ह्या टाईपचं तुम्ही जे फर्टिलायझर्स आहे ते तुमच्या प्लांटला प्रोव्हाइड करू शकता. देन इनऑर्गॅनिक मॅन्युअर्स, these are commercial chemical compound also called as chemical fertilizers. They contain nutrient element in large quantities, it requires in small quantity. तसं आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलेले डिफरंट टाइप्स ऑफ नायट्रोजनस फर्टिलायझर, फॉस्फॅटिक फर्टिलायझर, पोटॅशिक फर्टिलायझर, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर, मिक्स फर्टिलायझर. म्हणजे फर्टिलायझर टाईप म्हणजे काय, इनऑर्गॅनिक मॅन्युअर्स. आपण इथं फक्त ऑर्गॅनिक मॅन्युअर्स जे तेच डिस्कस करणार आहोत. ओके. देन इफेक्ट ऑफ बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर्स ऑन द सॉईल. त्या मॅन्युअर्स जे ऑर्गॅनिक मॅन्युअर्स ते का प्रोव्हाइड करायचे सॉईलला, त्याचा काय इम्पॅक्ट होतो ते आपण डिस्कस करूया. इट सप्लाय न्यूट्रिएंट्स इन द स्मॉल क्वांटिटी अँड ऑर्गॅनिक मॅटर इन लार्ज क्वांटिटी. म्हणजे जे न्यूट्रिएंट आहेत ते कमी प्रमाणात पण ऑर्गॅनिक मॅटर जास्त. आता ऑर्गॅनिक मॅटरचा काय रोल आहे ते बघा. दे इम्प्रूव्ह द फिजिकल अँड बायोलॉजिकल कंडिशन ऑफ सॉईल. ऑर्गॅनिक मॅटर जेवढं तुमच्या ह्याच्यामध्ये जास्त तेवढं तुमच्या सॉईलची फर्टिलिटी किंवा फिजिकल कंडिशन जी तेवढी बेटर, त्याचे एरिएशन असेल, त्याचं टेक्स्चर असेल ते तेवढं बेटर राहतं. दे ऑल्सो ॲड मायक्रोन्यूट्रिएंट्स अलॉंग विथ नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅश. म्हणजे ह्या मॅक्रोन्यूट्रिएंट बरोबर मेजर कन्स्टिट्यूएंट बरोबर मायनर कन्स्टिट्यूएंट पण तुमच्या ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये सॉईलला प्रोव्हाइड होतं. दे ॲक्टिवेट मायक्रो ऑर्गॅनिझम बाय प्रोव्हाइडिंग एनर्जी. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ज्या सायकल आहेत त्यांना एनर्जी प्रोव्हाइड केलं म्हणजे ते थोडेसे ॲक्टिवेट होतील, ते ऑर्गॅनिक मॅन्युअर थ्रू होतं. देन दे इम्प्रूव्ह बफरिंग अँड एक्सचेंज कॅपॅबिलिटी ऑफ सॉईल. म्हणजे बफर पीएच मेंटेन करण्याची जी कॅपॅसिटी ती तुमच्या सॉईलची इन्क्रीज होते, आणि जे कॅटायन अँड एक्सचेंजची जी कॅपॅसिटी ती पण इन्क्रीज होते. दे फॉर्म चिलेट्स विच हेल्प्स द प्लांट न्यूट्रिशन. जे चिलेट फॉर्म करून जे तुमचे कॅटायन आयन एक्सचेंज होतात
त्याची पण कॅपॅसिटी इथं ऑर्गॅनिक मॅनरमुळे इन्क्रीज होते. दे इन्क्रीजेस सोल्युबिलिटी ऑफ सॉईल अँड सॉईल मिनरल्स, म्हणजे सॉईल मिनरलची पण सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. देन फर्स्ट वन, फार्म यार्ड मॅन्युअर. इन शॉर्ट वी called it FYM. FYM is a mixture of cattle dung, little portion of fodder not consumed by cattle, other domestic waste, and ashes collected and dumped on or heaped in corner of backyard. म्हणजे हे तुमचं काय आहे, शेणखत ज्याला तुम्ही म्हणता, जे तुमच्या गोठ्यातलं शेण असेल किंवा जे खाल्लेलं नाही तुमच्या जनावरांनी, ते तुम्ही कुठं टाकता, मराठीत त्याला तुम्ही म्हणता बॅक साईडला किंवा साईडला कुठंतरी तुमचा उकिरडा असतो त्याच्यावरती, म्हणजे तेच म्हणजे काय तुमचं FYM, फार्म यार्ड मॅन्युअर. शेणखत प्लस तुमचं शिल्लक राहिलेलं जे काय हे असतं जनावरांनी न खाल्लेलं, ते सगळं कलेक्ट करून किंवा घरातलं जे कचरा वगैरे असेल ॲश वगैरे, ते पण तुम्ही कलेक्टिवली एक ढीग घालून ठेवता बा साईडला. तेच म्हणजे काय आपलं FYM. देन इट इज अलाउड टू रॉट ऑर डिकम्पोज. म्हणजे हे जे तुम्ही कलेक्ट केलेलं आहे ते थोडंसं डिकम्पोज होऊन देतात आणि त्याच्यानंतर ते फील्डला अप्लाय करता. इट कंटेन्स ॲव्हरेज कंपोजिशन ऑफ FYM इज 5% नायट्रोजन, 2% potassium, 2% phosphate and 5% potash. Average composition. It may be increases or decreases with quality of that FYM. Factors affecting on FYM. Composition of FYM depends on following factors. आता composition वरती तुमचे फॅक्टर्स काय काय की ज्याचा इम्पॅक्ट तुमच्या FYM च्या क्वालिटीवरती होऊ शकतो. सोर्स ऑफ मॅन्युअर्स. सोर्स काय तुमचा, फूड ऑफ ॲनिमल, तुम्ही कुठल्या प्रकारचं फूड ज्या ॲनिमलला तुमचे जनावर जे त्यांना काय प्रोव्हाइड करताय. एज अँड कंडिशन ऑफ द ॲनिमल, फंक्शन ऑफ ॲनिमल, नेचर अँड पोर्शन ऑफ लेटर स्पेसिस ऑफ ॲनिमल, हँडलिंग अँड स्टोरेज ऑफ मॅन्युअर. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी तर तुमचं जनावर कुठले तर त्यांचे एज काय आहे, ते कुठले काम करतात, त्यांना चारा कुठल्या पद्धतीचा आहे किंवा कुठली जातीची, हे सगळ्या गोष्टी किंवा तुम्ही जे मॅन्युअर स्टोअर करता ते कुठल्या पद्धतीने करता, सगळ्यांचा तुमच्या FYMच्या क्वालिटीवरती इम्पॅक्ट. देन FYM losses during the handling. Most of the solid dung urine lost because of its unused and domestic fuel. It is lost when the milky animal go outside for grazing. म्हणजे FYM कसं तुमचं जर जनावर वगैरे बाहेर चरायला गेले तर तुमचं जे ते शेणखत वगैरे ते तिकडंच हे होणार आहे, ते काय म्हणजे तो लॉसच तुमचा एक प्रकारचा. देन FYM लॉसेस ड्युरिंग स्टोरेज. स्टोरेजमध्ये कसं लॉस होऊ शकतं. FYM इज कलेक्टेड इन ओपन स्पेस आउटसाइड द विलेज. इट इज एक्सपोज टू डायरेक्ट सनलाईट अँड रेन, हेन्स न्यूट्रिएंट लॉस बाय लिचिंग अँड व्होलाटिलायझेशन. म्हणजे जो तुमचा युरिनमधला अमोनिया वगैरे हा डायरेक्टली म्हणजे नेचरमध्ये सनलाईटमध्ये ओपन असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊ शकतं, म्हणजे तो पण एक तुमच्या त्यातला लॉसच होईल तुमचा. देन प्रिपरेशन ऑफ FYM म्हणजे कसं फार्म यार्ड मॅन्युअर कसं प्रिपेअर करायचं ते बघा. FYM इज प्रिपेअर्ड इन ट्रेंचेस. म्हणजे जे खड्डे आहेत जनरली आपल्याकडे काही स्क्वेअर वगैरे खड्डे नाही, पण एक जनरल त्यांनी खड्डा सांगितलं. ट्रेंचेस हॅविंग रेंज 6 मीटर इंटू 1.5 मीटर इंटू 1 मीटर. म्हणजे ह्या साईजचा तुमचा एक प्रॉपर खड्डा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचे FYM जे फार्म यार्ड मॅन्युअर तयार करू शकता. ऑल कॅटल वेस्ट इज शिफ्ट नियर द कॅटल शेड. म्हणजे तुमचं जे वेस्ट आहे गोठ्याचं जे काही वेस्ट मटेरियल सगळं तुम्ही तिथे ढीग लावून ठेवू शकता. ॲट इव्हनिंग वेस्ट फोडर इज स्प्रेड ऑन फ्लोअर ऑफ कॅटल शेड फॉर सोकिंग विथ युरिन. म्हणजे जे शिल्लक जो चारा राहिलेला आहे जो खाल्लेला नाही आहे तो तुम्ही रात्री इव्हिनिंगच्या टायमिंगला जो आहे संध्याकाळी सगळीकडे स्प्रेड करून द्यायचा आहे. तुमच्या जो काही सरफेस आहे म्हणजे ते तुम्ही जनावर हे करतात म्हणजे युरिन सोक करेल तो, आणि मग ते राहिलेलं जे शिल्लक राहिलेलं जे हे ज्यांनी युरिन वगैरे सोक केले ते मग तुम्ही तुमच्या जे ढीग आहे त्याच्यावरती नेऊन टाकणार पहा. Each morning it is collected and mixed with dung put into trenches. When trenches is filled up to 45 to 50 centimeter above ground level, the top of the heap is made dome shaped. म्हणजे ज्यावेळेस तुमचा खड्डा जो आहे तो भरतोय आणि वरती मग तुम्ही असा ढीग करणार आहे 40 ते 45 सेंटीमीटर एक अप्रॉक्सिमेट सांगितलं त्यांनी,
आणि तो काय करायचा नंतर डोम शेप करून त्याला प्लास्टर ओव्हर इट बाय काऊ डंग अँड अर्थ स्लरी, म्हणजे शेणा मातीने त्याला लिपून घालायचं, असं थोडक्यात लेअर द्यायचा. आफ्टर फ्यू मंथ्स गुड क्वालिटी FYM मॅन्युअर इज फॉर, काही दिवसांनी चांगल्या क्वालिटीज तुम्हाला जे FYM आहे ते भेटेल. देन नेक्स्ट पॉईंट इज वर्मी कंपोस्ट. अर्थवर्म कंपोस्ट इज बेस्ट मॅन्युअर. अर्थवर्म लुसेस सॉइल, improve texture and increases the quality and quantity of crops. Preparation of vermicompost. Scientific growing of earthworm is called vermiculture. ॲक्च्युली वर्मिकंपोस्टचा रोल काय, तुमचा क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी पण तुमच्या सॉईलची इन्क्रीज होते आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या क्रॉपिंग प्लांटच्या यील्डवरती होतो. देन मेथड, इनडोर और स्मॉल स्केल कल्चरिंग, आउटडोर और लार्ज स्केल कल्चरिंग टेक्निक. म्हणजे या दोन मेथडने तुम्ही वर्मिकंपोस्ट प्रिपेअर करू शकता, इनडोर आणि आउटडोर दोन्ही मेथड. देन indoor or small scale culturing. Culture container should be made from plastic, wood, tin, etc. They can transport from one place to another. Boxes should be 50 into 35 into 50 to 20 centimeter with few holes at the bottom. हे म्हणजे वर्मी कंपोस्ट जे वेगवेगळ्या लेयरनी असं तुम्ही बॉक्समध्ये बनवू शकता. जसं तुम्ही SY मध्ये हनीबी कल्चर जसं डेव्हलप केलं तर त्याच टाईपचे बॉक्सेस इमेजेस दिसतील तुम्हाला पुढे. त्या टाईपचे बॉक्सेस तुम्ही तयार करून त्याच्यामध्ये हे वर्मी कल्चर, इनडोर जे स्केल कल्चरिंग आहे, स्मॉल स्केल कल्चरिंग ते करू शकता. बॉटम ऑफ बॉक्स इज कवर्ड विथ प्लास्टिक विंडो विच इज कवर्ड विथ ज्यूट क्लॉथ टू प्रिव्हेंट एस्केप ऑफ अर्थवर्म फ्रॉम होल्स. म्हणजे खालचा जो ट्रे एकदम ते जे तुम्ही ज्यूटच्या क्लॉथने जर हे केलं तुम्ही तर ते त्यातनं ड्रेनेज तुमचं जे एक्सेस वॉटर आहे ते ड्रेन आउट होईल, पण जे अर्थवर्म आहेत ते ॲज इट इज तुमच्या वरतीच राहतील. इट परमिट्स ड्रेनेज ऑफ एक्सेस वॉटर. द कल्चर मीडियम इज शोन लाईक दिस. जे स्मॉल स्केल कल्चर आहे ते अशा पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या ह्याच्यात ट्रेचे लेवल आहेत, होल्डिंग ट्रे असेल, बेस असेल, प्रोसेसिंग ट्रे असेल, लीड असेल, वर्किंग ट्रे, हे लेयर अशा पद्धतीने देऊ शकता तुम्ही इंडोर कल्चरसाठी. देन दिस वन इज ऑल्सो फॉर इंडोर कल्चर. This one is also images for indoor vermicompost small scale culture. Then outdoor or large scale culturing techniques ही कशी असते किंवा कशी डेव्हलप करायची थोडक्यात आपण डिस्कस करूया. लार्ज vermiculture beds are made on the wasteland. Bottom is covered with 2 to 4 centimeter thick sand layer. After that, mixture of 1/3 soil and 2/3 organic matter in the form of conical heap to avoid excess water during the rain. अशा पद्धतीने हौद वगैरे तयार करून तुम्ही हे वर्मी कंपोस्ट तयार करू शकता. एक सायकल दाखवली वर्मी कंपोस्ट, ही तुम्हाला तुमच्या रेग्युलर टेक्स्टबुकमध्ये पण पाहायला भेटेल हीच सायकल ॲज इट इज. दिस वन इज ऑल्सो म्हणजे अर्थवर्म जे वर्मी कंपोस्टमध्ये तुम्ही यूज करता त्याचे काही इमेजेस. हे पण तुमचं वर्मी कंपोस्ट तयार झालं तर अशा पद्धतीचं असेल. हे प्रिपरेशन म्हणजे सेपरेशन करण्यासाठी. देन वर्मी कंपोस्ट फॉर पॅकिंग, आफ्टर पॅकिंग. देन नेक्स्ट आफ्टर वर्मी कंपोस्ट वी हॅव टू डिस्कस बायोगॅस प्लांट, ज्याला तुम्ही गोबर गॅस पण म्हणता. इन इंडिया अबाउट 30% ऑफ एनर्जी कन्झ्युम्ड बाय पब्लिक इज बायोलॉजिकल इन नेचर. म्हणजे तुम्ही पारंपरिक ऊर्जा स्रोत वापरतात तेच बायोलॉजिकल सोर्स तुमचा असेल. Gobar gas plant based on anaerobic fermentation of organic matter in absence of air. ॲक्च्युली गोबर गॅसचा प्लांट तुम्ही पाहिलेला असेल, तो कशावर डिपेंड असतो, म्हणजे त्याच्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल काय आहे, अनॲरोबिक फर्मेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. अनॲरोबिक फर्मेंटेशन होतं तुमच्या ऑर्गॅनिक मॅटरचं इन ॲब्सेन्स ऑफ एअर. हा बेसिक प्रिन्सिपल असेल तुमच्या गोबर गॅस फॉर्मेशनचा मागचा. Organic manure produced from gobar gas is 43% better than dry cattle dung. म्हणजे ऑर्गॅनिक मॅन्युअर जे तुम्ही डायरेक्टली कॅटल डंगपेक्षा तुमचं बेटर असेल. Natural gas is also a biogas which produced after long time decay of animal and plant matter under the earth. Then biogas,
Cow dung is subjected to action of microorganism in closed tank under anaerobic fermentation results गोबर गॅस. म्हणजे तुम्ही जे शेण हे काऊ डंग जे ते जर टाकलं एका टँकमध्ये, पर्टिक्युलर टँक तुम्ही ते सेटअप असतो बा त्याच्यामध्ये हे केलं तर तुम्हाला बायोगॅस हे भेटेल. बायोगॅस इज मिक्सचर ऑफ मिथेन, कार्बन डायऑक्साईड अँड माइनर क्वांटिटीज ऑफ अदर गॅसेस. इन बायोगॅसचं मेन कंटेंट काय आहे? मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड. In addition, produce slurry rich combined N2, म्हणजे जे तुमची स्लरी जी बायोगॅस तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये N2 जास्त असेल. इट इज युज्ड ॲज मॅन्युअर टू फर्टाईल द ॲग्रिकल्चर लँड. इट इज हायली फ्लेमेबल अँड युजफुल ॲज फ्युअल. म्हणजे बायोगॅसचं तुम्ही गोबर गॅसचं फ्युअल म्हणून पण यूज करू शकता आणि जे वेस्ट स्लरी ते पण तुम्ही खत म्हणून पण यूज करू शकता. बायोगॅस जनरेटर कसं असतं इमेजमध्ये दिसेल तुम्हाला. इट कन्सिस्ट स्टील डेसिगेटर अँड सेट अंडरग्राउंड बाय सिमेंट कॉन्क्रीट वर्क. म्हणजे अशा पद्धतीचा एक साचा असतो की जो कॉन्क्रीटमध्ये वगैरे तयार करून तुम्ही करू शकता. त्याला इनलेट आउटलेट वगैरे असतं. देन द टँक इज क्लोज वन्स रिसिविंग द चार्ज ऑफ बॅक्टेरिया अँड काऊ डंग. Generator is connected with the pipeline with gas holder. The charge consists of cow dung and water in the form of slurry. Fermentation is carried out between 35 to 50 degrees Celsius. म्हणजे फर्मेंटेशन हे कुठल्या टेम्परेचर म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरच्याच ह्याला होऊ शकतं. अबाउट 160 लिटर ऑफ गोबर गॅस प्रोड्युस्ड पर kg ऑफ काऊ डंग. एक जनरल रेशो दिला आहे. 160 लिटर गोबर गॅस कसं 1 किलो पर kg म्हणजे 1 किलो काऊ डंगपासून तुमचा तयार होऊ शकतो. जनरेटेड गॅस इज कलेक्टेड इन गॅस होल्डर ऑन टॉप ऑफ द टँक. वरती एक गॅस होल्डर आहे, तिथं तुमचा हा जो गॅस आहे तो कलेक्ट केला जाईल. द ॲव्हरेज कॉम्पोजिशन ऑफ बायोगॅस इज मिथेन 55%, H2 7.4%, carbon dioxide 35%, nitrogen 2.6%. These are the average percentage of composition of different gases in our biogas. Calorific value is, जर बायोगॅसची कॅलोरिफिक व्हॅल्यू पाहिली तर 5300 किलो कॅलरी पर मीटर क्यूब. इट रिक्वायर्ड स्पेशल बर्नर अँड लॅम्प्स. जनरली जे तुम्ही LPG चे वगैरे वापरतात त्या पद्धतीचे लॅम्प नाही, बर्नर नाही, तर दुसऱ्या पद्धतीचे तुम्हाला स्पेशल टाईपचे बर्नर किंवा लॅम्प यूज करावे लागतील. लिमिटेशन्स टू दिस बायोगॅस. प्रोड्यूस डिपेंड्स ऑन अवेलेबिलिटी ऑफ प्रोडक्शन डिपेंड्स ऑन अवेलेबिलिटी ऑफ कॅटल डंग. जेवढ्या पद्धतीचं म्हणजे कॅटल डंग जेवढं अवेलेबल आहे त्याच्यावर तुमचं प्रोडक्शन असेल, हा एक लिमिटेशन आहे. गॅस लॅम्प और बर्नर्स टू बी यूज शुड बी विदिन 10 मीटर फ्रॉम द प्लांट. म्हणजे जो प्लांट आहे तुमचा गोबर गॅसचा त्याच्यापासून 10 मीटरमध्येच तुमचे जे काय गॅस बर्नर असतील किंवा लॅम्प असतील ते असायला हवे. देन नेक्स्ट सिवेज. सिवेज हॅज 2 पोर्शन. सॉलिड पोर्शन इज कॉल्ड स्लज अँड लिक्विड पोर्शन इज कॉल्ड सिवेज वॉटर. म्हणजे सिवेज वॉटर आणि स्लज कसं आपण फार्मिंगमध्ये यूज करू शकतो ते पाहायचं आहे. बोथ कंटेन प्लांट न्यूट्रियंट्स. जे रिक्वायर्ड न्यूट्रियंट्स आहेत ते सिवेजमध्ये असतात बघा काही. They cannot be used for growing vegetables and fruit plants because they use directly contaminated with bacteria. म्हणजे डायरेक्टली तुम्ही जे सिवेज असेल किंवा सिवेज वॉटर डायरेक्टली तुम्ही प्लांट ग्रोविंग व्हेजिटेबल्सला न देता जे दुसरे प्लांट शुगर केन मेज सारखे यांना देऊ शकता, कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं पर्सेंटेज मे बी वाढू शकतं. ॲव्हरेज कॉम्पोजिशन ऑफ सिवेज हॅव्हिंग 6 to 10% नायट्रोजन, 3 to 4% potash and 3.5 to 4% phosphate and potash is present. Then sludge. Solid portion is called sludge. Sludge is separated out and treated before being used as manure. सेपरेट करून ते ट्रीट करून नंतर स्लज म्हणून यूज केलं, म्हणजे मॅन्युअर म्हणजे फर्टिलायझर म्हणून तुम्ही यूज करू शकता. इट इज allowed to stand in septic tank. Heavier portion settle down undergo fermentation and oxidation gives activated sludge. म्हणजे हे एका टँकमध्ये कलेक्ट करून हे स्लज सेपरेट केलं आहे. स्लज कंटेन 1.5 to 3.5% नायट्रोजन, 0.75 to 4% phosphate and 0.3 to 0.6% potash. Sludge also contains micronutrients like boron, magnesium, copper, zinc and iron. हे तुमचं
स्लज कसं कलेक्ट केलं जातं त्याचे काही इमेजेस आहेत. Then types of sludge: settled sludge produced by plain sedimentation, digested sludge, anaerobic decomposition of sedimented sludge. Then activated sludge, which is produced by rapid anaerobic treatment of sewage that results in coagulation and settling the suspended material. Then digested activated sludge and chemically precipitated sludge. These are the types of sludges. Then sludge, after sludge separated, there is sewage water. How that sewage water is useful for our farm. Liquid portion of sewage is called as sewage water. Treated water left after removal of sludge is used for irrigation purpose called sewage irrigation. म्हणजे जे काही सिवेजचं तुमचं सिवेज वॉटर जे ते ट्रीट करून तुम्ही इरिगेशनसाठी पण यूज करू शकता. In settling tank, anaerobic fermentation and then aerobic oxidation produce odorless liquid free from pathogenic bacteria, which is used for irrigation of field crop only, cannot be used for growing vegetables. Vegetables साठी हे sewage water better नाही का irrigation. Then it is mixed with river water before being used. It is generally used for rising crops like jawar, maize and sugarcane, etc. That uses this egg. Then next point is green manuring. It is of different types of depending on the soil and climate condition. आता ग्रीन मॅन्युरिंग कसं आहे ते आपण थोडक्यात डिस्कस करूया. ग्रीन मॅन्युरिंग इन सिटू ग्रीन क्रॉप्स अँड आर ग्रोन अँड बरीड इन द सेम फील्ड. म्हणजे जे तुमचं क्रॉप आहे तागासारखं पीक त्याच शेतीमध्ये घेतलं जातं आणि तिथंच गाडून टाकलं जातं. ग्रीन लिफी मॅन्युरिंग, इट रेफर्स टू ग्रीन लीव्स ऑर ग्रीन twigs collected from shrubs or trees nearby forest areas. म्हणजे तुम्ही शेजारी फॉरेस्ट एरिया असेल त्यातनं पण तुमचं जे काही पालापाचोळा वगैरे गोळा करून तुम्ही ग्रीन मॅन्युरिंगसाठी यूज करू शकता. आणि दुसरी एक मेथड तिथेच पीक कलेक्ट करायचं आणि तेच गाडून टाकायचं. देन याच्यामध्ये तुम्हाला दिसते ग्रीन मॅन्युरिंग डायरेक्टली रोटर हॅरोज यूज करून तुम्ही कसं डायरेक्टली त्याचं प्लगिंग वगैरे करू शकता. Then characteristics of green manuring. Green manuring should yield large quantity of green material in short period. It should suppresses weeds. It should be succulent and have more leafy growth. It should be preferably legume which fixes atmospheric nitrogen. म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन कॅपॅसिटी पण तुमच्या ग्रीन मॅन्युरिंग चांगली असेल त्याच टाईपचे ग्रीन मॅन्युरिंग तुम्ही सिलेक्ट करणार आहात. म्हणजे गाड्याचे तागासारखे पीक म्हणजे पीक कुठलं सिलेक्ट करायचं फॉर ग्रीन मॅन्युरिंग ते थोडक्यात सांगितलंय. इट शुड हॅव डीप फायब्रस रूट सिस्टीम सो इट ॲब्सॉर्ब न्यूट्रिएंट्स फ्रॉम लोअर झोन. रूट सिस्टीम कशी आहे ज्याच्याकरून ते जास्त न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करू शकतं. इट शुड कंटेन लार्ज क्वांटिटी ऑन नॉन फायब्रस टिश्यू सो दॅट रॅपिडली डिकम्पोज. फायब्रस टिश्यूचं पर्सेंटेज जास्त असेल त्या प्लांटमध्ये जे आपल्याला हे करायचे ग्रीन मॅन्युरिंगसाठी वापरायचे जेणेकरून ते इझिली डिकम्पोज होईल. इट शुड हॅव लिटल वॉटर रिक्वायरमेंट फॉर इट्स ओन ग्रोथ. इट इज कॅपेबल टू स्टँड ऑर ऑन पुअर एक्झॉस्टेड सॉइल्स. Then advantages of green manuring. It stimulates the activity of soil microorganism. It improves the structure of soil. It improves the fertility of soil. It increases the nutrient content in the soil. These are the some advantages of green manuring. Also, green manuring holds nutrient that would be lost by leaching. Green manuring facilitates penetration of rainwater. It reduces runoff and soil erosion. Leguminous plant used as green manuring, they add nitrogen to soil. It increases the availability of certain plant nutrients like phosphate, कॅल्शियम, पोटॅश, मॅग्नेशियम ज्यांची ॲबिलिटी पण इन्क्रीज होतं. म्हणजे हे सगळे ॲडव्हान्टेजेस ग्रीन मॅन्युरिंगचे म्हणजे. देन डिसॲडव्हान्टेज ऑफ ग्रीन मॅन्युरिंग. डिसॲडव्हान्टेज काय ग्रीन मॅन्युरिंगचे? इन केस ऑफ डिफिशियंट रेनफॉल, प्रॉपर डिकम्पोजिशन अँड सॅटिस्फॅक्टरी जर्मिनेशन डज नॉट टेक्स प्लेस. म्हणजे जर रेनफॉल प्रॉपर नसेल तर डिकम्पोजिशन वगैरे चांगल्या पद्धतीने होणार नाही. त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला बेनिफिट जो आहे तो प्रॉपर होणार नाही त्याच्यामुळे. इट इज सुटेबल ओनली फॉर द रिजन विथ गुड इरिगेशन फॅसिलिटीज.
हे ग्रीन मॅन्युरिंग जिथं चांगल्या पद्धतीचं इरिगेशन म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीचं पाणी उपलब्ध आहे तिथं तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट होऊ शकतो त्याचा. पण जिथे कमी आहे तिथं कमी म्हणजे इम्पॅक्ट चांगला होणार नाही. दिस मॅन्युअर्स इज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन कमर्शियल फर्टिलायझर्स. इकॉनॉमिकल पाहिलं तर जे इनऑर्गॅनिक म्हणजे कमर्शियल तुम्ही जे युरिया वगैरे वापरतात त्याच्या कम्पॅरेटिव्ह त्याचा खर्च जो आहे ग्रीन मॅन्युरिंगचा जास्त असेल. देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ इनक्रीज डिसीज इन्सेक्ट अँड नेमॅटोड्स. म्हणजे जे डिसीज म्हणजे डिसीज रेजिस्टन्सची कॅपॅसिटी किंवा डिसीजेस जे ते याच्यामुळं ग्रीन मॅन्युरिंगमुळं तुमच्या प्लांटवरती वाढू शकतात. देन याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ग्रीन मॅन्युरिंग जुन्या पद्धतीने असं पण केलं जायचं. देन बायो फर्टिलायझर्स. It is a substance that contains living microorganisms. When applied to seed, plants or soil, promotes growth by increasing the supply or availability of the primary nutrients to the host plant. आता काही classification of biofertilizers depending on the their nature and function of biofertilizers are grouped as follows. म्हणजे त्यांच्या नेचर फंक्शनवरती काही ग्रुप केले बायोफर्टिलायझर्सचे. फंक्शन ग्रुप एक्झाम्पल्स N2 fixation biofertilizers having tree living symbiotic associative symbiotic. For example, Azobacter, Nostoc, Rhizobium, Tranquia, Azospiridium. Then phosphorus soluble biofertilizers, bacteria and fungi groups. Then phosphorus solubilizing biofertilizers, bacteria and fungi class, Bacillus, Magnetarium and phosphatic. Then Penicillium sp, Aspergillus auermi. Then phosphorus mobilizing biofertilizers, for examples, Glomus sp, Gigaspora, Aculospora, Lacaria and Amanita rhizocontia soloni. These are some examples. Then biofertilizers for micronutrients, silicate and zinc solubilizers, Bacillus. Then plant growth promoting rhizobacteria, Pseudomonas flourescens. Then advantage of these biofertilizers: long shelf life, having 12 to 24 months, no contamination, no loss of properties due to storage up to 45 degrees Celsius, greater potential to fight with native population, easy identification by typical fermented smell, better survival by typical fermented, very much easy to use by the farmer. हे काही advantages biofertilizers. Then biofertilizers still not popular due to का पॉप्युलर नाही आहे? लॅक ऑफ प्रॉपर एज्युकेशन टू द फार्मर्स. म्हणजे फार्मरला नेमकं त्या पद्धतीचं एज्युकेशन म्हणजे शिक्षण माहितीच नाही, माहिती कमी आहे, इन्फॉर्मेशन किंवा एज्युकेशन जे ते कमी प्रमाणात. लॅक ऑफ प्रॉपर मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन चॅनल्स. म्हणजे मार्केटिंग पण प्रॉपर पद्धतीने होत नाही आहे किंवा जे डिस्ट्रीब्युशन आहे ते प्रॉपर होत नाही आहे प्रॉपर मेथडने, त्याच्यामुळं शेतकऱ्यांपर्यंत ती माहितीच पोहोचत नाही. लॅक ऑफ क्वालिटी ऑफ ग्रॅन्युटी प्रोडक्ट्स. म्हणजे क्वालिटी पण जी आहे बायोफर्टिलायझर्सची प्रॉपर नसल्यामुळे हे शेतकरी पण प्रेफर करत नाही, त्याच्यामुळे हे जास्त पॉप्युलर नाही बायोफर्टिलायझर्स. देन डिफरन्स बिटवीन बायोफर्टिलायझर्स अँड केमिकल फर्टिलायझर्स. यू कॅन सी दिस difference in your textbook also. Then human waste or night soil. आपला लास्ट पॉईंट आहे चॅप्टरमधला, तो कसा आहे ते डिस्कस करूया. नाईट सॉईल. द सॉईल फर्टिलिटी कॅन बी मेंटेन बाय डायरेक्ट ॲप्लिकेशन ऑफ ह्युमन एक्सक्रीटा. ह्युमन एक्सक्रीटा जे आहे ते अप्लाय करून तुम्ही सॉईलची फर्टिलिटी ती मेंटेन करू शकता. इट कन्सिस्ट ऑफ सॉलिड पोर्शन अँड फेसेस अँड लिक्विड पोर्शन ॲज अ युरिन. इन विलेज नाईट सॉईल compost is prepared by mixing it with dry soil, wood ash or lime. म्हणजे ह्युमन एक्सक्रीटा ड्राय सॉईल बरोबर किंवा वूड ॲश असेल तुमची किंवा लाईम बरोबर मिक्स करून ते यूज करू शकता. पिट्स अँड ट्रेंचेस ऑफ 10 to 12 feet लॉंग, 2 to 3 feet विड अँड 1 feet डेप्थ आर प्रिपेअर्ड. म्हणजे ह्याच्यासाठी पण तुम्ही खड्डे 10 ते 12 फूट लांब
2 ते 3 फूट जाड आणि 1 फूट खोल अशा पद्धतीचा खड्डा करून त्याच्यामध्ये हे नाईट सॉईल प्रिपेअर करू शकता. इन दिस पिट्स नाईट सॉईल इज deposited and covered by layer of earth or kachra. The dry material formed is called podotree. म्हणजे तुम्ही नाईट सॉईल तुम्ही असं पद्धतीने खड्ड्यात वगैरे प्रिपेअर करू शकता. मिक्स्ड ऑफ इक्वल प्रोपोर्शन of night soil and ash produces an odorless material containing 1.3% nitrogen, 2.8% phosphorus, 4.1% potash and 24.2% calcium. Actually हे पोटॅशियम कॅल्शियम कार्बन म्हणजे कॅल्शियमचा सोर्स म्हणून आपण इथं फक्त ते कन्सिडर करतो. ह्युमन युरिन कंटेन 1% nitrogen, 0.1 to 2% phosphorus and 0.3% potash also. Then drawbacks of this night soil or podotrate. When night soil start anaerobic decomposition, various gases like H2S are liberated, giving bad smell. म्हणजे नाईट सॉइलचा जर डिकम्पोजिशन चालू होतं, स्मेल जो आहे तो म्हणजे खराब येतो ना, त्याच्यामुळे तो एक ड्रॉबॅक आहे. इट लीड्स टू फ्लाय ब्रीडिंग. ड्यू टू द अनाएरोबिक कंडिशन नायट्रोजन लॉस्ट टू ग्रेटर एक्सटेंट. अनाएरोबिक कंडिशनमुळे नायट्रोजनचा लॉस होतो. ड्यू टू बॅड स्मेल इट इज डिफिकल्ट टू टेक अप फील्ड ऑपरेशन विथ नॉर्मल क्लास लेबर्स. हेन्स स्पेशल लेबर्स हॅव रिक्वायर्ड टू अप्लाय इन द सॉईल. म्हणजे ट्रेन लेबर जे आहे, म्हणजे जे तुम्ही ज्यावेळेस फील्डला अप्लाय करायचं त्यावेळेस ट्रेन लेबर असलं पाहिजे. यासाठी कुठले रेग्युलर जे आहेत ते हे करणार नाहीत, कारण स्मेल वगैरे खराब येतं त्याच्यातनं. क्वांटिटी ऑफ पोडोट्रेट मॅन्युअर ऑब्टेन फ्रॉम सिस्टीम इज स्मॉल ॲज कम्पेअर टू बल्क नाईट सॉईल. म्हणजे क्वांटिटी जर पाहिलं तर थोडीशी कमी असेल. these are the some drawbacks of this night soil. Okay, here we complete our this topic fertilizers and manures. Thank you.